नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण पाहणार आहोत ऑडिटिंग आणि इन्व्हेस्टिगेशन यांच्यामधील फरक. चला तर मग आपण मीनिंगपासून सुरुवात करूयात. ऑडिटिंग इज अ सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ बुक्स, अकाउंट अँड अदर फायनान्शियल स्टेटमेंट. आपण बऱ्याचदा ऑडिटिंगचे डेफिनेशन किंवा ऑडिटिंगचे इंट्रोडक्शन यामध्ये पाहिलं असेल की ऑडिटिंगचा अर्थ काय होतो. एक्झामिनेशन करणे. कशाचे एक्झामिनेशन? बुक्स ऑफ अकाउंट अँड अदर फायनान्शियल स्टेटमेंट, म्हणजे बॅलन्स शीट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, या सर्वांना एकत्रितपणे आपण काय बोलतो? ऑडिटिंग म्हणतो. आता इन्व्हेस्टिगेशन बघा, थोडी वेगळी कन्सेप्ट आहे. त्यामध्ये दिले इन्व्हेस्टिगेशन इज अँड inquiry or detailed examination of account. It is performed to prove certain fact. ठीक आहे. इन्व्हेस्टिगेशन पाहायला गेलं तर ऑडिटिंग सारखीच कन्सेप्ट आहे. फक्त इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर आपण डिटेलमध्ये तपासणी करतो, म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिशय खोलात जाऊन विचार केला जातो, त्याला आपण काय म्हणतो? इन्व्हेस्टिगेशन म्हणतो. ठीक आहे. स्कोपमध्ये त्यांनी काय सांगितले? ऑडिटिंग इन्क्लूड्स ओनली अँड एक्झामिनेशन ऑफ द अकाउंट्स. हो, ठीक आहे. चेकिंग करायचं किंवा एक्झामिनेशन करायचं कशाचं? अकाउंटचं. इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांनी काय सांगितले? कवर्स अँड एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स अँड ऑल्सो इन्क्वायरी इन टू अदर मॅटर दॅट आर कनेक्टेड विथ द पर्पज फॉर विच इज अंडरटेकन. म्हणजे याच्यामध्ये एक्झामिनेशन असतं प्लस इन्क्वायरी देखील असते. त्यानंतर त्यांनी काय सांगितले बघा? सिक्वेन्स. ठीक आहे. आता सिक्वेन्समध्ये इथे काय दिले त्यांनी? युजली कंडक्टेड बिफोर इन्व्हेस्टिगेशन ऑफ अकाउंट, म्हणजे आधी ऑडिटिंग केलं जातं. युजली कंडक्टेड आफ्टर ऑडिट ऑफ अकाउंट, म्हणजे आधी ऑडिट येतं आणि त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन येतं. नेचरमध्ये काय सांगितले त्यांनी? नेचर ऑफ चेकिंग. ऑडिटिंग इज अ जनरल एक्झामिनेशन. इन्व्हेस्टिगेशन इज डिटेल. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय खोलात जाऊन तपासणी केली जाते. ओके. जनरल म्हणजे साधारण पद्धतीने, जास्त खोलवर एखाद्या गोष्टीची तपासणी किंवा चेकिंग केलं जात नाही. परफॉर्म बाय, म्हणजे आता कोण करतं ऑडिटिंग? माहिती आहे आपल्या सर्वांना, CA करत असतो, चार्टर्ड अकाउंटंट. आणि इन्व्हेस्टिगेशन कोणाकडून केलं जातं? एक्सपर्ट टीम ऑर CA. ओके. त्यानंतर ऑडिटिंग कधी केलं जातं? एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी ऑडिटिंग केलं जातं. आणि इन्व्हेस्टिगेशन ॲज पर रिक्वायरमेंट, स्पेशल ऑब्जेक्ट, म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हाच इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितले? नेसेसिटी, गरज कशी आहे ऑडिटिंगची? कंपल्सरी, म्हणजे तुम्ही करायलाच हवं ऑडिटिंग प्रत्येक वर्षी ॲज पर रूल. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन इज नॉट कंपल्सरी, म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेशन जेव्हा गरज असते तेव्हाच केलं जातं. रिपोर्टिंग जनरल पर्पज, सामान्य हेतू. कॉन्फिडेन्शियल, हां, ऑडिटिंगचा रिपोर्ट वरती पाठवला जातो. जो ऑडिटर असतो तो शेवटी काय करतो? रिपोर्ट तयार करत असतो. पण जे इन्व्हेस्टिगेशन असतं त्याच्याबद्दल कोणालाच माहिती कळून दिली जात नाही, गुपित ठेवली जाते माहिती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ऑडिटिंग आणि इन्व्हेस्टिगेशन याचा अतिशय सोप्या भाषेत अर्थ समजून घेतलेला आहे. आय होप तुमच्या सर्वांना हे पॉईंट समजले असतील. धन्यवाद.